ज्या दिवशी आमचा कुठे जायचा प्लॅन नसतो त्या दिवशी कुठून तरी अशी एक एनर्जी येते आणि आम्हाला त्या मंदिराकडे घेऊन जाते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या भद्रा मारुतीला तुमचं जाणं होत नसेल तर या मंदिरात तुम्ही नक्की यायला पाहिजे। देवावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर इथे गेलं नवस कधीच फेल जात नाही। तर जय श्रीराम मित्रांनो, माझं आदित्य स्वागत आहे अरे बाबा, तुमच्या काय करायला? माझं आहे ना, माझा ब्लॉग आहे। तर नमस्कार मंडळी, मी वैभव साठे पाटील के जालना करोगोने। आज आपण जाणार आहे पिंपळनेरला। खूप दिवसापासून एका मंदिरात जाण्याचा प्लॅन करत होतो, पण काही ना काही कारणामुळे आमचं जाणं कॅन्सल झालं। ते म्हणतात ना, जोपर्यंत देव स्वतः बोलत नाही आपण तिथे कुठे जाऊ शकत नाही। आजही तसंच काही झालं। देऊळगाव राजाजवळ असलं पिंपळनेरचं मारुती मंदिर, तिथे खूप वेळ जाण्याचा प्लॅन झाला पण कॅन्सल झाला। आज अचानक ठरलं आणि निघालो मंदिराच्या दिशेने। नशीब एवढं चांगलं आहे की उन्हामध्ये फिरून ऊन कधी लागलं नाही आणि पावसाळ्यामध्ये फिरून पावसात कधी भिजलो नाही। 50-50 रुपयाचं पेट्रोल टाकून भारताची इकॉनॉमी बद्दल चर्चा करत आम्ही देऊळगाव राजाला कधी पोहोचलो कळलंच नाही। तिथे पोहोचल्याबरोबर आपले काही फॉलोअर्स मित्र भेटले, ज्याला गावामध्ये कोणी ओळखत नाही त्याला पूर्ण महाराष्ट्र बघतो आणि सोबत फोटो काढतो। यापेक्षा दुसरं मोटिवेशन काय असेल? देऊळगाव राजापासून पिंपळनेर 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती जवळपासच्या भागामध्ये मारुतीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक शनिवारी हजारोच्या संख्येने इथं भक्तांची गर्दी होते। 350 वर्षापेक्षा जास्त जुनी मूर्ती आणि जागृत देवस्थान असून भक्तांनी केलेली प्रत्येक मनोकामना इथे पूर्ण होते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 100K फॉलोसाठी फक्त 80K फॉलोअर्स बाकी, त्यामुळे फॉलो नक्की करा आणि बजरंगबली की जय कमेंट करायला विसरू नका।